फलंदाज आपले जलवे दाखवत आहेत. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव, लागोपाठच्या 3 चेंडूंवर बीट केलं जात आहे. त्यामुळे घनसोलीच्या या खेळाडूंचा सुद्धा उल्लेख घ्यावा लागेल आपल्याला. ओमकार पाटील 3 चेंडू, कोणतीही अजूनपर्यंत धाव नाही धावफलकावर. आणि चौथ्या चेंडूवर बाद, यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. आयकॉनला मात्र रस्ता दाढला जात आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की किशोर काठे दमदार गोलंदाजी करत असताना रवी म्हात्रे यांना अडचणीत आणलं होतं आणि रवी म्हात्रे यांना पहिल्या सामन्यामध्ये बाद केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये ओमकार पाटीलला बाद केलं. त्यामुळे आयकॉनचा खतरा समोरून कसा दूर लोटावा हे माहित आहे किशोर काठेला. फलंदाज क्रमांक 1 ओमकार पाटील होतील बाद. सफलता मिळाली आयकॉन खेळाडूची, सफलता मिळाली एका प्रमुख खेळाडूची. आणि आता उमेश मात्र सुद्धा जॉईन होत असताना दिसत होता आपल्याला सामन्यामध्ये. मागील सामन्यामध्ये जरूर अनुपस्थित होते, परंतु यावेळेस उपस्थित आहेत, यावेळेस खेळ करतील. शुभम पाटील नवीन फलंदाज, बॅटची आतली कडा घेऊन शरीराचा वेध घेतला होता चेंडूने, कोणतीही धाव मिळणार नाही. अर्धशतक पाहिले या स्पर्धेने, 3 लागोपाठचे षटकार पाहिले, 3 लागोपाठचे चौकार पाहिले. आणि आता मेडन ओव्हर सुद्धा पाहता येईल का, कारण 5 चेंडूंवर अजूनपर्यंत धाव आलेली नाही. किशोर काठे मेडन ओव्हरच्या दिशेने चाललेला हा पाऊल, लास्ट बॉल आणि शेवटच्या चेंडूवर प्रहार चढवलेला आहे. इनसाइड आउटचा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका येत आहे शुभम पाटीलच्या बॅट मधून. हा चौकार उत्तम दर्जाचा फटका होता. नुकतेच लग्नबंधनात सुद्धा अडकलेले आहेत, जिथे कुमार शुभम पाटील आम्ही बोलायचो, आता श्री शुभम पाटील बोलावं लागेल. आणि आता वरिष्ठ झाल्यानंतर चौकाराने सुरुवात करत आहेत आपल्या नव्या इनिंग्सची. चौकाराने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. एकूण 4 धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील. बघा, आम्ही वारंवार विनंती करत आहोत, डॉली 11 संघाचे कर्णधार आणि हेमंत स्मृती संघाचे कर्णधार हेमंत पाटील, प्रियेश पाटील, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. हा सामना संपण्या अगोदरच ड्रॉ करणार आहोत आणि तो ड्रॉ कशा पद्धतीचा असणार आहे ही सूचना आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्यामुळे कृपया करून आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. दुसऱ्या षटकाची सुरुवात, सुरेश सलामी लागले दुसरे फलंदाज येत आहेत फलंदाजी मार्कवर. चला प्रियेश पाटील, हेमंत पाटील, कृपया करून आपण यायचं व्यासपीठावर, वारंवार विनंती करण्यात येत आहे आपल्याला. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंसाठी आणि सर्वच संघांसाठी खुशखबर आहे, कारण जिथे विनामूल्य प्रवेशाच्या अंतर्गत आपल्याला प्रवेश देण्यात आला होता या स्पर्धेमध्ये विनामूल्य प्रवेश असताना सुद्धा कॅश प्राइज प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 10,001 रुपयाचं पारितोषिक प्रमिलाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तसेच द्वितीय क्रमांकासाठी 5,001 रुपयाचं पारितोषिक उसटणे गावचे माजी सरपंच प्रकाश मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक चांगली पर्वणी, एक चांगली स्पर्धा, आकर्षक अशी स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेलो आहोत. गजानन मित्र मंडळ, फटका चांगला आहे, हवेमध्ये लॉफ्ट केलेला. 2 क्षेत्ररक्षक फक्त त्या चेंडूकडे बघत राहतील, कारण चेंडू घेईल सीमारेषेचा स्पर्श, येईल सुरेश यांच्या बॅट मधून हा षटकार.
धाव करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगला संपर्क झाला नाही. एक धाव काढून पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा कॉल आहे, धोका आहे, परंतु धोका सहजरित्या पार केला जाईल. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पार केली जात आहे आणि या 2 धावसंख्येने आता धावफलक जाऊन पोहोचत आहे 14 वर. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. हेमंत पाटील शुभम पाटील मात्र बाद झाले आणि नवीन फलंदाज आता श्रीनाथ पाटील येथील फलंदाजी मार्कवर. सुरेशला आवश्यकता असेल या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याची, कारण आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 15 धावसंख्या धावफलकावर आहेत. 7.5ची सरासरी. 3 षटकांचा हा सामना आणि पहिला चेंडू पाहुयात 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. फलंदाजांना सुद्धा चकवलं होतं आणि यष्टिरक्षकांना सुद्धा चकवलं होतं या चेंडूने, त्यामुळे 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली गेली धावफलकावर. फटका फसलेला आहे. बॅटचा तेवढा चांगला संपर्क होत नाही. एक षटकार जरूर पाहिला होता आपण सुरेशच्या बॅट मधून, परंतु आता मात्र तो संपर्क मात्र मिळत नाही. जिथे गतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता बॅटचा, परंतु जशी ती गती पिच मधून काढून घेण्यात आली त्यानंतर मात्र काहीशा अडचणीत सापडलेली दिसत आहे आपल्या सुरेश. यावेळी स्टेप आउट करत असताना मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलेला आहे सुरेशने चेंडू सीमारेषा पार आणि याच फटक्यांसाठी शाबासकी सुद्धा दिली जात आहे. श्रीनाथ पाटील यांच्या माध्यमातून आलेला आहे षटकार. षटकार आलेला आहे आणि या षटकाराने धावसंख्या आता मात्र चांगली गती प्राप्त करत असताना जाऊन पोहोचलेले 22 वर. 3 षटकांचा हा सामना आहे आणि आता या 3 षटकांमधून फक्त शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. बॅटशी आतली गडा आणि झेल काही मात्र डॉफ केला गेला. एकच धाव मिळाली आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 23 धावसंख्या धावफलकावर. श्रीनाथ पाटील शरीर यष्टी दमदार आहे, ताकद चांगली आहे, परंतु ती ताकद यावेळेस उपयोगास येईल का पाहूयात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 23 वर स्थगित, 22 वर स्थगित, माफ करा. शेवटचा चेंडू.
शेवटचा चेंडू आता पाहूयात. निर्धाव चेंडू आणि एकूण 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या म्हणजे 22 आणि 23 धावसंख्येचं आव्हान असेल गजानन राजा घरात 11 या टीम समोर. पाहूयात कशा पद्धतीने 23 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. माफ करा, थोडासा बदल करण्यात येईल. 24 धावसंख्या झालेल्या आहेत आणि 25 धावसंख्येचं आव्हान असेल. उमेश म्हात्रे आपण समोरून कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चला पंचांना विनंती असेल या सामना त्वरित सुरू करावा. 25 धावसंख्येचं आव्हान आहे. 3 षटकांमध्ये 25 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. जय हनुमान संघ आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. जय हनुमान संघ शुभम पाटील कृपया आपण आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. आता इथे या फॉर्मॅटचा ड्रॉ करण्यात येत आहे. त्यामुळे सेमीफायनल मध्ये कोणता संघ जाईल हे आपल्याला त्वरित कळेल. एक क्वार्टर फायनल असेल, एक सेमीफायनल असेल. क्वार्टर फायनल मध्ये 2 संघ आपल्याला लढताना दिसतील तर सेमीफायनल मध्ये 1 संघ. 3 संघ या फेरीसाठी पात्र ठरले ते म्हणजे डॉली 11 हेमंत स्मृती आणि या सामन्यामधून विजय होणारा संघ. आणि चिठ्ठ्यांमध्ये ड्रॉ करण्यात येत आहे तर हेमंत स्मृती सेमीफायनल मध्ये गेलेली आहे. तर यानंतरची जी लढत होईल या सामन्यातून विजय होणारा संघ आणि डॉली 11 या 2 संघांमध्ये यापुढील लढत लढली जाईल. डॉली 11 आणि या सामन्यातून विजय होणारा संघ ही लढत लढली जाईल या सामन्यानंतर होणाऱ्या लढतीमध्ये. याची नोंद घ्यावी सर्वच प्रेक्षकांनी. चला या सामन्याकडे. आवश्यकता आहे 18 चेंडून मागे 25 धावसंख्येची. आवश्यकता आहे 3 षटकांमध्ये 25 धावसंख्येची. गजानन संघ सहजरित्या धावसंख्या पार पाडतील की जय हनुमान संघ आपल्या दमदार गोलंदाजीने हे आव्हान पार पाडण्यापासून रोखतील गजानन संघाला. पाहूयात कोणतं चित्र, कोणतं समीकरण, काय चित्र पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू खारघरचा ओमकार पाटील. पहिला चेंडू काय दर्जेदार चेंडू होता. काहीसा खोलवर राहिला होता आणि 22च्या स्वरूपात एक घोषित स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. सुरेख चेंडू होता. आयकॉन खेळाडू आहे. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी ओमकार पाटीलच्या माध्यमातून खारघर टीम साठी केली जाते. आणि आता सुद्धा जय हनुमान संघासाठी मागच्या वर्षी सुद्धा जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ओमकार पाटीलच आपण जय हनुमान संघाचे आज आयकॉन प्लेअर खेळताना पाहिलं होतं. त्याच दरम्यान आणखीन एक दर्जेदार चेंडू. अतिरिक्त उसळी, अतिरिक्त पेस, गती अशी की खेळपट्टी अशी की अगदी गोलंदाजाला साजेशी लाभेल, गोलंदाजाला साथ देईल अशी. त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर खरं तर घोषित स्वरूपाची 1 धाव आली 22च्या रूपात. त्यानंतरचा निर्धाव. यावेळी सुद्धा चांगला बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी चाललेली आहे. 25 धावसंख्येचं माफक आव्हान समोर आहे.
परंतु डोळ्यांसमोर हे आव्हान असताना आता जवळ आलेला हा घास मात्र ओढून काढण्याचा प्रयत्न चाललेला ओमकार पाटीलचा. यावेळी सुद्धा चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षकांकडून चुकी. बॅटची कडा घेतली होती आणि बॅटची कडा घेत असताना चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव मिळाली आणि अखेरकार बॅट मधून आपल्याला अनुप पाटील यांच्या पाहायला मिळाली एक धाव. 4 चेंडूंची समाप्ती, 2 धावसंख्या धावफलकावर. चला पंचांनी सामना सुरू करावा. पंच अनुभवी आहेत, त्यांचा निर्णय बरोबर देतील ते. 4 चेंडू 2 धावा. यावेळेस चांगला पंच केलेला आहे, परंतु चेंडू जाईल फक्त घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. 5 चेंडूंची समाप्ती, 3 धावसंख्या धावफलकावर. आणि आता येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये आवश्यकता जर आपण पाहिली तर आवश्यकता असेल 22 धावसंख्येची. 13 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. घणसोली गावाच्या भेटीला येणारी ही स्पर्धा, घणसोलीतील क्रिकेट रसिकांच्या आवडीस येणारी ही स्पर्धा आपण पाहत आहात. राजा गरज चषक 2025 6 थरार. राजा गरज 2025 ही स्पर्धा उत्तम, विलोभनीय, उत्तुंग असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं गजानन मित्र मंडळाच्या वतीने. खरं तर उल्लेख करावा लागेल, स्तुती करावी लागेल या आयोजनाची. या फटका चांगला आहे, सरळ दिशेने क्लासिकल फटका, ज्या फटक्यांसाठी अनुप पाटील ओळखले जातात. लेफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आणि आलेला आहे चौकार. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावसंख्येने पहिलं षटक. आता मात्र सुयोग्यरित्या जे चाललं होतं सुरुवातीच्या चेंडूंवर, त्या षटकाचं मात्र काहीसं चित्र बदललेलं आहे अनुप पाटीलने. पहिल्या षटकाची समाप्ती, 7 धावसंख्या धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. कोणत्या गोलंदाजावरील जबाबदारी सोपवली जाईल? जवळजवळ 8 धावसंख्येची सरासरी आवश्यक होती पहिल्या षटकाच्या सुरुवातीला, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी ओमकार पाटीलने केली त्यावर मात्र आता 9 धावसंख्येची सरासरी आवश्यक असेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये. 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. आणि अशातच गोलंदाजीची धुरा सोपवण्यात येत आहे. गोलंदाज सुरेश साईराज या गोलंदाजावर क्षेत्ररक्षण फुलवलेलं आहे. पॉवर प्लेचं बंधन तुटलेलं आहे. धावा अडवण्याच्या तर जास्त संधी उपलब्ध असेल क्षेत्ररक्षकांकडे, परंतु कुंदन पारकरची जी बॅटिंग आपण पाहिली होती पहिल्या सामन्यामध्ये, त्या बॅटिंगने क्षेत्ररक्षकांना मात्र कोणतीच संधीच दिली नव्हती. कारण वारंवार बार चौकार आणि षटकार त्यांच्या बॅटमधून येत होते. आतिषबाजी खेळी, अर्धशतकी खेळी आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली होती. चला श्रीनाथ पाटील, थोडीशी घाई करा कृपया विनंती असेल. सामना महत्वाचा आहे आपल्यासाठी, आम्हाला सुद्धा ठाऊक आहे, परंतु वेळ सर्वच संघांसाठी महत्वाची आहे. प्रकाश आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि प्रकाशाच्या अभावामध्ये कोणताही सामना खेळवला जाऊ नये हाच ध्यास घेऊन आजच्या या सर्वच सामन्यांचा आम्ही संपन्न होताना पाहिलं होतं. पाहुयात 12 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. कुंदन पारकर असतील समोर. गोलंदाज सुरेश साईराज, राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू काहीसा खराब चेंडू होता. जसं पाहिलं कुंदन पारकरने चाणक्य नजरेने फक्त तो चेंडू सोडून दिला. वाईड बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. हॅलो, यावेळेस बॅटची कडा घेतलेली आहे आणि बॅटची कडा घेतलेली असताना मात्र झेल सोडण्यात येईल. काय झालंय? आवश्यकता होती या झेल घेण्याची. झेल सोडला गेला, महत्वाचा झेल होता. अर्धशतक ज्या खेळाडूने झळकावलं होतं झेल सोडल्यानंतर मागील सामन्यामध्ये, तो झेल यावेळेस सुद्धा सोडण्यात येत आहे. परंतु आता सामना काहीसा दुरावेल का? सामन्याचं चित्र काहीसं बदलवतील का कुंदन पारकर? पाहूयात. सुरेश, गोलंदाजी तर उत्तम चाललेली आहे आतापर्यंत. यावेळेस मात्र खराब चेंडू, पिकअप शॉट कुंदन पारकरचा पाठवलेला आहे डीप मध्ये मिडविकेटच्या दिशेने. सीमारेषा पार षटकार. आणि आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचत आहे की आज किरण स्मृती ब संघाचे कर्णधार शुभम भोईर फाईट यांचा सुद्धा वाढदिवस आहे. तर हॅपी बर्थडे शुभम. वाढदिवसाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा आमच्या
जे गजानन मित्रमंडळाच्या वतीने शुभम भोईर हॅपी बर्थडे. आखो टपाचा चेंडू यावेळेस मात्र खराब चेंडू होता. बघा एखादा झेल सोडला त्यानंतर फलंदाजाला जसा आत्मविश्वास आला त्या आत्मविश्वासाला मात्र कन्वर्ट करण्यात आलं षटकारामध्ये. षटकार केल्यानंतर मात्र गोलंदाजावर काहीच दडपण आलं. गोलंदाजावर काहीच दडपण आलं. यावेळेस सुद्धा खराब चेंडू आहे आणि नो बॉल सुद्धा पाहायला मिळेल आपल्या पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे अतिरिक्त धावसंख्येची मांदी आहे आता मात्र गजानन संघाच्या बाजूने येत आहे. अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावा. धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत 18. आता फक्त 7 धावसंख्येची आवश्यकता असेल. काहीच आता मात्र दडपणामध्ये खराब गोलंदाजी करत आहेत सुरेश. अनुप पाटील कुक्षेतचा हा स्टार खेळाडू, कुक्षेतचा अभिमान, कुक्षेतचा प्राईड, वंडर बॉय कुक्षेत. कुक्षेत क्रिकेटला खरं तर या खेळाडूने ज्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा करतील आपल्याला. लेग बायच्या स्वरूपात ऍड केली जाईल धावफलकामध्ये धाव. एक धाव मिळाली. यावेळेस सुद्धा चांगला फटका आलेला या षटकाराने 25 धावसंख्या सहजरित्या पार केल्या जात आहेत गजानन टीमच्या माध्यमातून, राजा गरत 11 टीमच्या माध्यमातून. आणि या सामन्यामध्ये सुद्धा विजय प्राप्त केला जात आहे. आपले हार्दिक अभिनंदन गजानन टीम. राजा गरत 11 पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तरी चला प्रियेश पाटील, यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल. डॉली 11 विरुद्ध राजा गरत 11 या 2 संघांमध्ये लढली जाईल यानंतरची लढत.